शहरातील नागरी सुविधा व समस्याकडे लक्ष द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे शहरातील नागरी सुविधा व समस्याकडे पालिका आयुक्त यांनी लक्ष द्यावे. या संदर्भात संबंधित खात्याशी चर्चा करून तात्काळ या नागरी सुविधा सोडवण्यात यावे असे आशयाचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पालिका आयुक्त यांना देण्यात आलेले आहे. सोलापूर शहरातील नागरिकांना 4 ते 5 दिवस आड पाणी पुरवठा केला जातोय. वर्षातून केवळ 120 दिवस पाणी देण्यात येते व बिल मात्र 365 दिवसाचे घेण्यात येते. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे सर्वोच्च सभागृहाने पारित केलेल्या ठरावानुसार पाणीपट्टी 50% सूट देऊन अंमलबजावणी करावी. सोलापुरात दररोज पाणी पुरवठा व्हावे. सोलापूर शहरातील नागरिकांना 4 ते 5 दिवस आड पाणी पुरवलं जातोय. वास्तविक पाहता महापालिकेतर्फे 120 MLD पाणी घेतलं जातं, परंतु प्रत्यक्षात तेवढे पाणी नागरिकांना मिळत नाही. शहरातील लोकसंख्या 10 लाख असे गृहीत धरले असता 160 MLD पाणी लागते, तरीही शहरवासियांना दररोज पाणी पुरवठा करण्यात येत नाही. दुहेरी पाईपलाईनचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे. कामाची मुदत संपलेली आहे अशी माहिती देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले. तरीही शहरातील नागरी सुविधा व समस्यावर 10 दिवसात निर्णय घ्यावा. शहरातील नागरिकांना दिलासा व न्याय द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल आणि UN बेरिया यांनी दिले. दरम्यान सदर निवेदन देत्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश कोटे, कार्याध्यक्ष तौफिक शेख, कार्याध्यक्ष पद्माकर कावळे, भारत जाधव, प्रमोद गायकवाड, शंकर पाटील, चंद्रकांत पवार, मनोहर सपाटे, प्रशांत बाबर, अक्षय वाकसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज जो है महानगर पालिका में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष की जानिब से हमारे अध्यक्ष, सभी सीनियर जो पदाधिकारी, तीनों विधानसभा के अध्यक्ष आज यहाँ पर आकर माननीय आयुक्त साहब को निवेदन दिए. जिस तरह बेरिया साहब ने बताया कि हमारा निवेदन का मकसद क्या है, मुद्दा क्या है, जो दुहेरी पाइपलाइन का हो, पानी का मसला भागाचे प्रश्न मिटलेत असं वाटतं का तुम्हाला? नहीं मिटले, नहीं बिल्कुल नहीं मिटे. सो है मैं अभी हमारे निवेदन के अंदर माननीय आयुक्त साहब को ये भी बोला कि हदवाड़ भाग में मैडम पानी जो है 5-6 दिन में एक बार आता और वो भी बेटे में आता. रात के 12 बजे 2 बजे हमारे जो माता भगिनी वो रात में उठकर सोना, खाना पकाना, क्या पानी भरते रहना. तो मैडम इस पर भी गौर फिक्र करते बोले. और अभी हमारे सभी जो पदाधिकारी यहाँ पर मौजूद है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहब का पक्ष का उद्देश्य मकसद यही है कि सोलापुर शहर के रहने वाले तमाम नागरिकों को न्याय मिलना, इंसाफ मिलना. जिस तरह हम लोगों ने बताया कि आप पूरे 365 दिन का जो टैक्स लेते हैं, उस टैक्स के रूप के अंदर लोग को सुख सुविधा नहीं मिलती, सहूलत नहीं मिलती. हमारा ये मेन मुद्दा है. और राष्ट्रवादी पार्टी की तरफ से हम सोलापुर शहर के जनते को न्याय दिलाएंगे, इंशाल्लाह इंसाफ दिलाएंगे, ऐसी हमारी मांगनी रहेंगी. और फिर से एक बार अभी फिलहाल को जो गणेश जयंती है, चतुर्थी और हमारा पैगम्बर जयंती में रहता है, मैं तमाम पार्टी की तरफ से सोलापुर शहर जिले के तमाम नागरिकों को इन दोनों सन के त्योहार के निमित्त शुभेच्छा देता हूं. प्रशासक असं वाटतं शहराच्या विकासाच्या बाबतीत प्रशासक तर आत्ता आलाय. गेल्या 5 वर्षामध्ये भाजपचं जर कारभार महापालिकेतलं पाहिलं तर झोनची सुद्धा निर्मिती झाली नाही. त्यामुळं नागरिकांना नेमकं कुठं आपली तक्रार घेऊन जायची हे सुद्धा माहीत नाही, किंवा त्याला सुद्धा आमच्या झोनमध्ये येत नाही, तुमच्या झोनमध्ये येत नाही, म्हणून त्यांना 5 वर्ष हाल सोसावे लागले. आणि आता तर प्रशासक असल्यामुळं तर त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे. पूर्वी नगरसेवकाच्या माध्यमातून काही कामं व्हायची, कुठल्याही पक्षाचा जरी असला तर, पण आता नगरसेवकाचं सुद्धा काही अधिकारी ऐकत सुद्धा नाहीत. आणि त्यामुळं नागरिकांचे हाल होत चाललेले आहेत. जे काय या 3 वर्षातला जर बघितला तर प्रत्येक नगरसेवकाला कमीत कमी 5-50 लाख रुपये निधी मिळाला असता आणि त्यांच्या माध्यमातून जी काही प्रश्न सुटली गेली असती ती सुद्धा आज थांबलेली आहे. काही ठराविक लोकांच्या फक्त वार्डामध्ये काम चालू आहे आणि सत्तेचा फक्त गैरवापर करून बोगस बिलं काढण्याचं काम चालू आहे. काम न करता बिलं काढण्याचे प्रकार आहेत आणि ह्याची सगळी चौकशी खरं तर CBIच्या मार्फत होण्याची गरज आहे. त्याच्यातून लक्षात येईल की शासनाचा सुद्धा निधी तोच आहे, महापालिकेचा निधी तोच आहे,
आणि तुम्ही DPDCच्या माध्यमातून आलेला निधीसुद्धा तोच आहे. असे अनेक प्रकरणं उघडकीला येतील. सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष भाजप यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला हे लक्षात येईल. आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाणी पुरवठा या संदर्भामध्ये आम्ही त्यांचं लक्ष वेधलं आणि त्यांना सांगितलं की शहरातला पाणी पुरवठा विस्कळीत आहे. 4, 5, 6 दिवसाला पाणी पुरवठा केला जातो आणि त्याचं बिल मात्र 365 दिवसाचं घेतलं जातं. तेव्हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव केल्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्यामध्ये 50% सूट द्यावी आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशा तऱ्हेचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा दररोज पाणी पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना मांडला आणि उजनी ते सोलापूरची दुहेरी पाईपलाईनचं काम जलद गतीने व्हावं अशी आम्ही मागणी केली. आणि आत्ता शहरामध्ये जे काही पाणी पुरवठा आहे, तुम्ही 120 MLD पाणी रोज घेता, 130 MLD घेता. दर डोई पाणी पुरवठा 300 लिटर जरी पकडला तरी 10 लाख लोकसंख्या धरली तरी 150 MLD पाणी लागतं. पण आज दररोज घेऊनही आपण पाणी पुरवठा करत नाही, तेव्हा किमान 1 दिवस आड तरी पाणी पुरवठा करावा अशा तऱ्हेची मागणी केली. दुहेरी पाईपलाईनचं काम जलद गतीने पूर्ण व्हावा आणि या शहरवासियांना दररोजचा पाणी पुरवठा मिळावा अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. कचरा संकलनाच्या बाबतीमध्ये सांगितलं की काही ठिकाणी शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा संकलन होत नाही, कचरा त्या ठिकाणी राहतं आहे आणि ते दररोजच्या दररोज उचलण्यात यावं अशी तऱ्हेची मागणी केलेली आहे. स्मार्ट सिटीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे. 2च कामं आपल्याला सांगतो, ॲडव्हेंचर पार्क आणि रंगभवनचं ते बंद पडलेलं आहे, ते चालू करावं अशा तऱ्हेची मागणी केलेली आहे. कर आकारणीच्या संदर्भामध्ये पाणी पुरवठा न करता कर आकारणीची बिलं देण्यात आलेली आहे आणि वसूल केलेला तो परत द्यावा, हे नागरिकांवर अन्याय आहे अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की याच्या बाबतीतली मी चौकशी करते, ज्याच्यामध्ये जिथं निर्णय घेण्यासारखा आहे तिथं निर्णय आम्ही या ठिकाणी घेण्यात येईल अशा तऱ्हेचं त्यांनी आम्हाला सांगितलं. निवेदन दिलं आहे माननीय आयुक्तांना, ते सगळं आमचं ऐकून घेतलं. मला आनंद वाटला की त्यांना काही गोष्टी माहिती आहेत, त्यातल्या काही गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या, त्यांना तौफिक भाईंनी व्यवस्थित समजावून सांगितलं आहे. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सोलापूर शहरामध्ये 13 टाक्या पाण्याच्या आहेत त्या चांगल्या स्वच्छ असायला पाहिजे. त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे, महापौरांनी आता गायकवाड साहेबांनी मानलं होता, तिथं घाण असते आणि ते पाणी आपण जे टाक्या वापरतो एवढा चांगला व्यवस्था असताना देखील आपण फायदा करून घेत नाही. त्याच्यासाठी आपण सरकारने काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि त्यांना हे निवेदन दिलं. आम्ही लगेचच 10 दिवस आम्ही आंदोलन करणार आहोत. हे ॲक्टिवेट केले का झाला? पार्टीचं काम आहे, निवेदन देणं शहराच्या हिताचं काम आहे म्हणून मी चालू आहे. नाही, पण तुम्ही पार्टीच्या कामात नाट्यानंतर तुम्ही थेट आता आला. नाही, मला वरून आदेश आहेत की तुम्ही पार्टीच्या कामाला गेलं पाहिजे. मी थांबेल. मनभेद होते का मतभेद होते? कुठलाही मत नाही, भेद नाही, काही नाही. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.